या पोत्यामध्ये भरली आपली 4 महिन्याची मेहनत आणि आपल्याला बघायचं या मेहनतीचं आपल्याला किती फळ भेटतंय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मका करायसाठी मशीन आलेली, पाल हातरलेलं, पोती क्रेट सारं भरलेलं आणि दामजीने इकडून इशारा केला ना आमच्या पाहुण्याने तिकडे तो इशारा कॅच केला आणि ट्रॅक्टरला स्टार्टर मारला आणि ह्यो शैतान चालू झाला. आता याला शैतान का म्हणतोय तुम्हाला पुढे कळलंच. मग सगळं सैनिक कामाला लागलं. क्रेट पाट्या सगळं फुल स्पीड मध्ये भरायला चालू झालेलं. क्रेटा माग क्रेट, पाट्या माग पाट्या आणि सोबत भरलेली पोती सगळी बका बका वताय चालू होती. तरी ह्यो शैतान त्या बकासुरासारखं किती जरी खायला दिलं तर अजून येऊ देच म्हणत होतं. इधर से कनिश डालो तो उधर से मका निकलती. असली मशीन आणलेली आपण. ट्रॉली मधली मका पसरायचं काम माझ्याकडे आलं आणि मग काय सुट्टी नाही. मकाची क्वालिटी ते हॉटेलवाल्यांसारखी एक नंबर आहे. आणि इकडे हे 2 डाको आम्ही काम कसं करतोय बघत बसलेलं. त्यांना जर वया दिल्या असत्या तर गड्याने आमची हाजरी पण घेतली असती. पहिली खेप खाली करून घेतली आणि आमचं इकडे साहेबांना म्हटलं आता बुस्टर मारा लागतोय. मग काय लावला चुना आणि मळून घेतली आणि बांधली टापरण लागलं कामाला. त्या मशीनीला कणस कमी पडायला लागली म्हणून मी पण लागलो कामाला. क्रेटा माग क्रेट मी पण व्हायला लागलो. गडीपाक घामानं भरलेला पण संपल्याशिवाय सुट्टी नाही. मग सगळी कणस संपली, सगळी पोती मोकळी करून घेतली. अशा 3 टोल्या मका भरून घेतली. 2 एकर 3 टोल्या मका झाले. आता वाळून किती होते काय माहित. सगळं झाल्यानं ती मशीन गेली पुढची खड्यावर. आणि तुम्ही जायच्या आधी आम्ही एक कटाप्पा स्टाईल मध्ये मस्त रील बनवल्या, तेवढी बघून जावा आणि जायच्या आधी फॉलो पण करून जावा.